जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती. आता वनरक्षक भरतीची तुम्ही थंबनेल बघितलंच असाल की तुमच्या जिल्ह्याच्या कवा लिस्ट येतील किंवा तुमचं फिजिकल कोणत्या तारखेला येईल. आता नाशिकचं आलेलं आहे, त्याचबरोबर यवतमाळचं पण आलेलं आहे आणि तुमचं आलेलं नाही आहे. म्हणजे नागपूर असेल, ठाणे असेल, अमरावती असेल, अमरावती आलेलं आहे, परत कोल्हापूर असेल, पुणे असेल. तर त्यांचं पण लवकरच येईल. ह्या आठवड्यात म्हणजे या 2-3 दिवसामध्ये सगळ्यांचं फिजिकलची तारीख येऊन जाईल. त्याचबरोबर तुमची कागदपत्र, आता अनेक विद्यार्थ्यांची जी कागदपत्र लागणार आहे ती खरोखर ओरिजिनल कागदपत्र तुम्ही सोबत घेणं आवश्यकच आहे. तेच तुम्हाला फॉलो करणं आवश्यक आहे. तुमचं ॲडमिट कार्ड, आता अनेक विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड जे आहे, ॲडमिट कार्डवर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी कुठलं कार्ड घेऊन जायचं, तर तुम्ही त्या ठिकाणी पॅन कार्ड घेऊन गेला तरी चालेल. त्याच्यानंतर पॅन कार्डवर जर नाव मिस्टेक असेल तर तुमचं वोटिंग ID कार्ड जर असेल तर तुम्ही ते घेऊन गेला तरी चालेल. परंतु तिन्हीपैकी एक तरी ॲडमिट कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, ॲडमिट कार्ड, पॅन कार्ड आणि वोटिंग ID, हे जर तिन्हीपैकी एक जर कार्डवर तुमचं व्यवस्थित तुमचं स्पेलिंग असेल तर ते तिन्हीपैकी एक इश्यू केलं तरी तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात, इलिजिबल आहात. त्याचबरोबर तुमचं आता फिजिकल जे होणार आहे ते 5 किलोमीटर पुरुष आणि 3 किलोमीटर महिला. जे मी सांगितलं होतं गुणवत्तेनुसारचा अर्थ, त्या पद्धतीनंच त्यांनी फिजिकलला बोलवत आहेत. त्यामुळं तुम्ही तयारीत राहा. कारण जे चांगले गुणवाले आहेत, म्हणजे जे 100 पैकी 120 पैकी 100, 116, 114 हे गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं फिजिकल ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला तुम्हाला समजून जाईल की बाबा खरोखरच यांना 40 आणि 50 मार्क आहेत आणि आपण 80 वर असून आपण 70 मार्क जरी घेतलो तर आपण त्यांच्या पुढं जाऊ शकतो. त्यामुळं तुम्ही 100% प्रयत्न करा, जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुमचं फिजिकल होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा स्कोअर 140+ होईल. ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. बाकीच्या सर्व गोष्टी सोडून द्या, कारण की जागा आता वाढेल की नाही वाढेल. तर ह्याच्यावर आपण थोडं बोलणार आहोत आता, की आता वनरक्षक भरतीची जी जागा असते ती जागा 1 जानेवारी आणि त्याच्यानंतर 1 जुलै किंवा 1 ऑगस्ट, आय थिंक 1 जुलै असेल. 1 जुलैला किंवा 1 जानेवारीला या ठिकाणी जे परिपत्रक तयार केलं जातं, ते परिपत्रकमध्ये असं नमूद केलं जातं की बाबा किती वनरक्षक जागा शिल्लक आहेत आणि किती जागा भरून घेतल्या पाहिजेत. आता जे 6 महिने झालं आपण भरती प्रोसेस चालू आहे. आता 6 महिन्या पाठीमागे ज्या जागा होत्या त्या जागा निघल्या होत्या. आता परत जी जागा 6 महिन्यानंतर आता जी जागा शिल्लक आहे ती जागा परत भरून घेणं आवश्यक आहे की परत भरती काढत. तर असं काय होणार नाही मित्रांनो, जागा भरूनच घेणार. कारण की भरती जर त्यांच्यासाठी काढली तर परत ती फॉर्म भरा, तर परत ती प्रोसेस करा, परत त्यांचं एक्झाम घ्या, परत त्याचं फिजिकल घ्या. एवढा वेळ महाराष्ट्र सरकारकडे नाही आहे. त्यामुळे ह्यातूनच जागा भरून घेण्याची दाट शक्यता आहे. मी असं म्हणत नाही जागा भरूनच घेतील, परंतु शक्यता जास्त आहे. कारण की आजपर्यंतचा जो महाराष्ट्र पोलीसची भरती असेल त्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर परत जागा वाढवून घेतात किंवा मेरिट लिस्ट लावतानाच जागा वाढवून देतात. त्याच पद्धतीने वनरक्षकचं पण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही 140+ होण्याचा प्रयत्न करा. कास्ट वाईड कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी 150+ होण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं जे मार्किंग आहे ते मार्किंग कंपल्सरी कंप्लीट होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही फिजिकल जर तुम्ही 150+ किंवा 140+ कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तुमची गॅरंटी तेवढी जास्त असेल. परंतु 140च्या जर खाली आलात किंवा 135च्या जर खाली महिला आला किंवा 132 महिला असेल ह्याच्या खाली आला तर तुमची चान्सेस कमी आहेत. महिलांचा पण स्कोअर तसा होणार आहे, कारण की महिलांना 3 किलोमीटर आहे. पर किलोमीटर जर 4 मिनिटांना जर धावलं तर 4 त्रिकोण 12, 3 किलोमीटर 12 मिनिटात कंप्लीट होईल आणि ती मुलगी त्या ठिकाणी 80 की 80 होऊन जाईल. त्यामुळे मुलींचं पण मेरिट त्या पद्धतीनं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे की नाही येणार आहे. तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड येण्याची दाट शक्यता कमी आहे. आतापर्यंत काय फिजिकलचं ॲडमिट कार्ड अजून आलेलं नाही आहे. जर या 2-3 दिवसात आलं तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ लगेच देणार आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करत चला आणि माझ्या चॅनलला
नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचं एक अनेक कारण आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही युट्यूबरवाल्यानं त्या ठिकाणी गुणवंतीनुसारचा अर्थ वेगवेगळा काढला होता, परंतु मी एकच अर्थ सांगितला होता आणि तोच अर्थ मी शेवटपर्यंत ठेवला होता. मी कधीही कुठली गोष्ट बदललेली नाही आहे. यूट्यूबमध्ये सगळे माझे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. एकच मी बोललो होतो, जे 54+ विद्यार्थी आहेत त्या पोरांचं फिजिकल होणार आणि ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचा पहिला फिजिकल होणार. त्याच्यानंतर कमी म्हणजे ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण त्या विद्यार्थ्याला पहिला फिजिकल, नंतर ज्याला कमी गुण त्याचं नंतर फिजिकल. म्हणजे ज्याला जास्त गुण होणार त्याला फिजिकल पहिला आणि ज्याला कमी गुण आहे त्याला फिजिकल नंतर, परंतु फिजिकल 100% होणार असं मी खात्रीशीर सांगितलं होतं. त्याच पद्धतीने तिने रिझल्ट पण डिक्लेअर केला होता आणि त्याच पद्धतीने तुमचं फिजिकल पण होत आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं का आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे मी. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नाही तर खरी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळं चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. येणारी पोलीस भरती असेल महाराष्ट्र तर ती पोलीस भरतीची सगळी खरी बातमी आतली मी तुम्हाला सांगत जाणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. जे मित्र म्हणत आहेत की बाबा नाही मेरिट 180 जाणार 170 जाणार, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना समजून जाईल की खरं बाबा 150पर्यंत किंवा 160पर्यंत ओपनचं मेरिट लागेल आणि कास्ट कॅटेगरीचं 140% मेरिट जाईल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.